नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, श्री तुळजाभवानी मंदिर यांच्यामार्फत या ठिकाणी सरळ सेवेने पदभरती 2024 ही ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 47 जागांची या पदभरती होती. यामध्ये गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे आपण असा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, श्री तुळजाभवानी ट्रस्ट यांच्यामार्फत या ठिकाणी सर्व सेवा पदभरती 2024साठी फॉर्म प्रोसेस चालू झाली. यामध्ये मित्रांनो हा फॉर्म आहे तुम्हाला 3/3/2024 पासून ते या ठिकाणी मित्रांनो 12/4/2024 पर्यंत होती. ती पुन्हा मित्रांनो 27/4/2024 पर्यंत तुम्ही वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट.org किंवा उस्मानाबाद.go.in ह्या वेबसाईटतून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला एकूण जर माहिती पाहिजे मित्रांनो, जाहिरात क्रमांक असणार आहे 01/2024 ही जाहिरात असणार आहेत. IBPS मार्फत ही या ठिकाणी तुमची एक्झाम घेण्यात येणार आहे. लास्ट डेट असणार आहे 27/4/2024 दरम्यान तुम्ही फॉर्म भरायचा आहे. फीच्या विषयाकडे फी असणार आहेत. ओपनसाठी 1000 आणि कास्टसाठी 900 रुपये फी राहणार. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचे, त्याच्यानंतर अर्ज भरायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्याच्यानंतर हे सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला भरायचं आहे. फोटो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं 3.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर सही या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची. त्याचबरोबर फी असणार आहे. फी मतलब ओपनसाठी 1000, कास्टसाठी 900 रुपये फी राहणार आहे. फी मित्रांनो डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरू शकता. फी भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जाची प्रिंट करण्यात ऑप्शन येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला परीक्षेस हॉल तिकीट हे एक्झामचे 7 दिवस आधी श्री तुळजाभवानी ट्रस्ट.org ह्या वेबसाईटतून ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार आहे. मित्रांनो, एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो एकूण 47 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक 1, नेटवर्क इंजिनियर 1, हार्डवेअर इंजिनियर 1, सॉफ्टवेअर इंजिनियर 1, लेखापाल 1, जनसंपर्क अधिकारी 2, मास मीडिया प्रमुख 1, अभिरक्षक 1, भंडारपाल 1, सुरक्षा निरीक्षक 1, स्वच्छता निरीक्षक 1, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 2, त्याचबरोबर सहाय्यक सुरक्षा निरीक्षक 6, सहाय्यक निरीक्षक स्वच्छता निरीक्षक 2, प्लंबर 1, मिस्त्री 1, वायरमन 2, लिपिक टंकलेखन 10, संगणक सहाय्यक 1 आणि शिपाई 10 अशी 47 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची पात्रता कोणकोणती असणार या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक ह्या पदावर कोणत्याही शाखेची पदवी आणि MSc असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर नेटवर्क इंजिनियरमध्ये या ठिकाणी संगणक पदवी, हार्डवेअर इंजिनियरमध्ये सुद्धा संगणक पदवी, सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा संगणक पदवी असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर लेखापाल ह्या पदावर वाणिज्य शाखेची पदवी आणि MSc. जनसंपर्क अधिकारी यांना BBA किंवा BSW असणं आवश्यक राहणार आणि MSc राहणार. मास मीडिया प्रमुख ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला MSc आणि कोणत्याही शाखेची पदवी राहणार. त्याचबरोबर अभिरक्षक ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला झुऑलॉजी किंवा बॉटनीमधून डिग्री आणि MSc राहणार. त्याचबरोबर भंडारपाल ह्या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग आणि MSc असणं आवश्यक राहणार. टायपिंग मित्रांनो मराठी 30 आणि इंग्रजी 40 असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक ह्यांना मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी असणार आहे. हाईट आहे 165 आणि मित्रांनो चेस्ट 79 फुगून 5 सेंटीमीटर आणि महिलांसाठी हाईट आहे 127 सेंटीमीटर असणं आवश्यक राहणार. स्वच्छता निरीक्षक ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला विज्ञान कोणत्याही शाखेची पदवी आणि स्वच्छता निरीक्षकाचा कोर्स असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर जनसंपर्क अधिकारी ह्यांना मित्रांनो BSW आणि BBA कोर्स असणं आवश्यक राहणार आहे आणि MSc असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक ह्यांना कोणत्याही शाखेची पदवी आणि मित्रांनो हाईट 165 आणि चेस्ट 79 फुगून 5 सेंटीमीटर जास्त, महिलांना 127 सेंटीमीटर हाईट राहणार. स्वच्छता निरीक्षक सहाय्यक ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी आणि स्वच्छता निरीक्षकाचा कोर्स असणं आवश्यक राहणार आणि MSc राहणार. प्लंबर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी+ या ठिकाणी मित्रांनो प्लंबरचा IT असणं आवश्यक राहणार आणि अप्रेंटिसशिप राहणार. मिस्त्री ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर गौंडी मिस्त्रीचा कोर्स IT आणि अप्रेंटिसशिप राहणार. वायरमन ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर अप्रेंटिसशिप आणि ITI राहणार. लिपिक टंकलेखन ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला डिग्री पास बरोबर MSc आणि टायपिंग मराठी 30 आणि इंग्रजी 40 असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर संगणक सहाय्यक ह्या पदासाठी मित्रांनो कोणत्याही संगणक शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर शिपाई ह्या पदासाठी मित्रांनो किमान 10वी पास विद्यार्थी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तर या मित्रांनो तुम्हाला पेमेंट असणार आहेत. पहिली पोस्ट आहे यामध्ये मित्रांनो ज्या पोस्ट असणार आहेत त्यामध्ये लेवल
S14 ज्या पोस्ट असणार आहेत त्यांना 38,600 ते 1,22,800 दरम्यान असणार आहेत. त्याचबरोबर लेवल 13 35,400 ते 1,12,400 दरम्यान. त्याचबरोबर लेवल 10 ज्या पोस्ट आहेत त्यांना 29,292 300 दरम्यान असणार पे स्केल. आणि लेवल 8 ज्या पोस्ट आहेत त्यांना 25,500 81,100 दरम्यान. आणि लेवल 6 ज्या पोस्ट आहेत त्यांना 19,900 ते 63,200. आणि मित्रांनो संगणक शिपाई पोस्ट आहे लेवल S1 15,000 ते 47,700 दरम्यान पे स्केल राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. याची मित्रांनो तुम्हाला 12वीच्या बेसवरती या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्टसाठी 1 प्रश्न 2 मार्काला अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लिपिक टंकलेखन भांडारपाल यांची या ठिकाणी कौशल्य चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर निवड सूचनी या ठिकाणी कालेमर्दा 1 वर्ष राहणार आहे. ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला श्रीतुळजाभवानी.org ह्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्व सेवा पदभरतीचा सिलेबस या ठिकाणी देण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला PDF सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आली. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, तर हे तुम्ही श्री तुळजाभवानी ट्रस्ट पदभरती व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.